नमस्कार. ग्रेट भेटमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आणि आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब आपल्या इथं आलेले आहेत. खरं तर आपल्या इथं पाहतो आपण राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आमचं सरकार बऱ्याच वेळेला योजना जाहीर करतं आणि प्रत्येक जे सरकार येतं ते शेतकऱ्यांविषयी कळवळा व्यक्त करत असतं. सरकारचे जे प्रमुख असतात ते देखील एक चिंता आणि काळजी व्यक्त करत असतात. आणि असं असलं तरी आजचं दुर्दैव महाराष्ट्रात असं आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणून जे आहेत ते तसेच आहेत. आणि याविषयी लढणारे आमच्याकडं नेतेगण हे मोठ्या प्रमाणात संघर्षातीत करत आहेत. पण प्रश्न मात्र कायम राहत आहेत. काही दिलासा शेतकऱ्यांना मिळतो, पण पुन्हा पुन्हा काही प्रश्न उभारतात. खास करून ऊस उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यात आपल्याला पाहायला मिळतं की धुराड इकडं पेटलं की मग त्याच्या दराची जी गोष्ट असते त्यावरून आमच्याकडं सगळ्या एकंदरीत वादाचा विषय समोर उभारत असतो. आणि आज राजू शेट्टी साहेब इथं आलेत. खरं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नी नेहमीच त्यांनी एक आक्रमकपणे भूमिका घेतली आहे. संघर्ष ते करतायत. एकंदरीत आजची त्यांची जी पाहण्याची जी एकंदरीत ही सगळी भूमिका या सगळ्या प्रश्नांकडे कशा पद्धतीची, आणि आता आपण पाहतोय की सरकारला जो त्यांचा पाठिंबा होता तो देखील त्यांनी काढून घेतला. इथपर्यंतची वेळ का आली असे पण प्रश्न आहेत. शेट्टी साहेब, आपलं स्वागत इन मेट्रो न्यूजच्या या ग्रेट भेट कार्यक्रमामध्ये. वेळात वेळ काढून आणि व्यस्त वेळापत्रातून तुम्ही वेळ दिला सुरुवातीला, त्याबद्दल आभार सुद्धा. आणि मुळात प्रश्न हा आहे की वारंवार हे शेतकऱ्यांचे प्रश्न या राज्यात का उभारत आहेत. सरकार आपण पाहिलं की ती कळवळा व्यक्त करत असताना सगळ्या गोष्टी होतात, पण तरी देखील शेतकरी समाधानी. आणि शेतकरी आत्महत्या जो प्रकार आहे तो आज कायमच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू नयेत अशाच पद्धतीनं त्याच्या उपाययोजना होत आहेत आणि त्यामुळं वारंवार शेतकऱ्यांचे प्रश्न हे वर येत आहेत आणि त्यासाठी संघर्ष झालेला बघायला मिळतो. एकतर मुळापासून शेतकऱ्यांचे प्रश्न जर संपवले तर मग का वारंवार शेतकरी संघर्ष करेल. त्याला शेतात काम करायला जास्त वेळ द्या, त्याला शिवारात रमवू द्या, परंतु आज अनेक वेळा शिवारातली कामं सोडून त्याला रस्त्यावर यावं लागतं. कारण सगळ्याच बाबतीत त्याला तुम्ही परावलंबी करून ठेवलेलं आहे. रासायनिक खताची त्याला मिळणाऱ्या किमतीची आणि रासायनिक खताच्या खर्चाची काय कुठं ताळमेळ लागतो का सांगा. आता मी एक हिशेब केला की गेल्या वर्षभरामध्ये रासायनिक खतं, औषधं आणि डिझेल, कारण त्याचा शेवटी मशागतीच्या खर्चावर परिणाम होतो, या तीन गोष्टीवर एवढी दरवाढ झाली, एवढा खर्च वाढला की तो जर टनापाठीमागे काढला तर टनाला 218 रुपये इतका या तीन घटकावरचा खर्च वाढला. आणि त्या तुलनेनं त्याला ऊसाचे पैसे मिळत नाहीत, मग तो रस्त्यावर येणार नाही का. मी उदाहरण सोपं समजायला म्हणून मी ऊसाचं दिलं. हे प्रत्येक पिकाच्या बाबतीत घडतं, भाजीपाल्याच्या बाबतीत घडतं, फळांच्या बाबतीत घडतं, दुधाच्या बाबतीत घडतं. आणि मग हे प्रश्न जर का तुम्ही मुळापासून त्याचे सोडवणार नसाल, ते प्रश्न मुळापासून सुटले पाहिजेत. ही मानसिकता ना केंद्र सरकारची आहे ना राज्य सरकारची आहे. मग हे प्रश्न पुन्हा पुन्हा उठून जर मुळातूनच त्याच्यावर उपचार केले नाहीत, वरवरनं मलमपट्टी केली तर ती जखम पुन्हा दीर्घकाळ ठसठसत जाणारच. त्याला काय पर्याय नाही. पण प्रश्नाची जाणीव नाही असं देखील म्हणता येत नाही. कारण खरं तर तिथूनच हे सगळं नेतृत्व पुढं आलेलं आहे. आणि शेतकऱ्यांचंच नेतृत्व बऱ्याच वेळा ही आमची नेते मंडळी करत असतात की ज्यांना चांगली जाण आहे खरं तर या सगळ्या प्रश्नांची. जाणीव नाही याच्यातला भाग नाही, जाणीव सगळ्यांना आहे, पण त्या प्रश्नाचं भांडवल करण्यामध्ये अनेकांना रस आहे. ते प्रश्न सोडवण्यापेक्षा त्या प्रश्नाचं भांडवल करण्यामध्ये अनेकांना रस आहे. शेट्टी साहेब, अजून आपल्याला दिसतं की बहार नियमन सर आता ठीक आहे की म्हणजे अगदी महाराष्ट्रात अंधारात जाईल का अशी एक परिस्थिती आहे कोळसाच्या टंचाईमुळं, पण विजेच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना अक्षरशः नागवलं जातं अशी एक परिस्थिती आपल्याकडे आहे की वेळी अवेळी वीज पुरवठा करायचा की ज्यावेळेला शेतकरी काही कामच करू शकणार नाही. तर हा सुद्धा प्रश्न सुटत नाही. त्याला जबाबदार कोण हो. आज विजेची टंचाई आहे याचा अर्थ राज्यामध्ये वीज कमी आहे याच्यातला भाग नाही. महाराष्ट्र आज विजेमध्ये सरप्लस आहे. गरजेपेक्षा जास्त उत्पादन होतं, पण त्याचे करार केलेले नाहीत. करार करायची मानसिकता नाही आहे, स्वतःचं उत्पादन करण्याची क्षमता नाही आहे.
स्वतः उत्पादन करण्याची जिथं क्षमता आहे तिथं कोळसा नाही आहे, गॅस नाही आहे. आणि मग त्यासाठी काय करावं लागतं, त्यासाठी वर्षभराचं नियोजन करावं लागतं. वर्षभर किती कोळसा लागणार हे त्यांना माहिती नाही. कोळसाचा वारंवार तुटवडा होतोच कसा. समजा केंद्र सरकार कोळसा देत नाही, मग परदेशातून तुम्ही का नाही आयात केलं. म्हणजे यांना तुम्हाला एकदा राज्याच्या चाव्या हातात दिलेल्या आहेत, राज्याचं धोरण ठरवायचा अधिकार दिलेला आहे. मग वर्षभर आम्हाला किती कोळसा लागणार आहे आणि तो कोळसा जर काही केंद्र सरकार पुरवत नसेल तर मग एकदा मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणानं सांगावं की केवळ विरोधी पक्षाचं राज्य आहे म्हणून महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र पक्षपातीपणा करतं आणि आम्हाला कोळसा पुरवत नाही. तसं बघायला गेलं तर नैसर्गिक साधन संपत्तीवर सगळ्यांचा समान अधिकार आहे. केंद्राला काय अधिकार आहे कोळसा अडवायचा. महाराष्ट्रातल्या जनतेनं विचारलं असतं. ही टोलवाटोली होती का? नाही, टोलवाटोलीच चाललं हे सगळं, दुसरं काय. महाराष्ट्राच्या ऊर्जा मंत्र्यांनी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला कधी विश्वासात घेतलं का मग की केंद्र सरकार कोळसा पुरवायला आपल्याला टाळाटाळ करते म्हणून. आता का केंद्राकडे बोट दाखवता तुम्ही. आणि मग आम्ही केंद्राचे जे काही प्रतिनिधी आहेत महाराष्ट्रात त्यांना जाब विचारला असता, तुम्ही राज्याला अंधारात ठेवणार आहात का तुमच्या राजकारणापायी, विचारलं असतं. पण आज किती दिवस मी ऐकतो 3 दिवस पुरेल एवढा कोळसा आहे. 2 महिन्यापूर्वी सुद्धा ऊर्जा मंत्री हेच बोलले होते, 3च दिवस पुरेल एवढा कसा काय कोळसा यांच्याकडे असतो. आणि मुळामध्ये या विजेच्या कराची काय गाडू मंगाला हे तुझा ऊर्जा मंत्र्यांनी सांगावं. खुल्या बाजारातून जी वीज खरेदी केली जाते ती 21 रुपये 22 रुपये एवढ्या युनिटच्या दरानं खरेदी केली जाते. हा पैसा कोणाच्या कशात चाललेला आहे, कोण आहे ते पैसे कमावणार आहे हेही कळायला पाहिजे. शिवाय एवढं सगळं असताना आधीच शेजारच्या राज्याच्या तुलनेनं महाराष्ट्रामध्ये विजेचे भाव जास्त असताना खरं तर ते कमी कसं होतील यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. या उलट राज्याचं जलसंपदा खातं जे पूर्वीची MSEB आणि आत्ताची महाजनको यांच्याकडं जे 35 वर्षाच्या लीजवर जलविद्युत प्रकल्प दिलेले होते त्याची मुदत संपली आणि ते पुन्हा त्याची मुदत वाढवून देण्याच्या ऐवजी आता खाजगी कंपन्यांना द्यायचं घाट घातलेला आहे. म्हणजे जी पाण्यापासूनची वीज 60 आणि 65 पैसे युनिटला मिळायची ती आता 5 रुपयाला युनिट विकत घ्यायची वेळ आलेली आहे. मग हे काय कुणाचा फायदा होणार आहे याच्यामध्ये. 8-10 मेगावॅटचं 1 युनिट उभा करायला जवळजवळ 15-16 कोटी रुपये खर्च येतो आणि यातून महाराष्ट्र सरकारला वीज विकून जर का वर्षाला 10-10 कोटी रुपये नफा होत असेल याचा अर्थ 2 वर्षात युनिटचे पैसे भेटतात. मग 25-25 वर्षाचा करार करून हे पाण्यातून पैसा तयार करायला ते कोण लोक आहेत, कोण राजकीय नेते आहेत ते या कंपन्यांचे मालक, हेही महाराष्ट्राला कळायला पाहिजे. सर आपण विजेच्या बाबतीत असं पाहतो आणि याजवर आपण सुरुवातीलाच एक मुद्दा मांडला की ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा. खरं तर ऊस उत्पादक शेतकरी म्हटलं की आपण त्याला सदन म्हणून पाहतो, पण त्याची अवस्था आज वाईट होते. कारण एवढं सगळं पीक घ्यायचं त्यासाठी पाणीसुद्धा खर्ची घालायचं आणि हे सगळं झाल्यानंतर भाव मात्र मिळत नाही. आणि दरवेळेला आपण पाहतो की धुराडं पेटलं की इकडं आंदोलनाची सुरुवात होते, दराची निश्चित नसते. कोल्हापुरात एक परिस्थिती असते, सोलापुरात एक परिस्थिती असते, अन्य जिल्ह्यात त्याची एक वेगळी परिस्थिती. अजूनही आपल्याकडे यावरती ठोस उपाययोजना का नाही आणि तुमच्या दृष्टीनं याच्यावरचा एक सर्वात योग्य आणि उपयुक्त असा पर्याय कुठला? बघा, आमचं मत ठाम आहे. काय महाराष्ट्र सरकारला अधिकार नसताना त्यांनी कायद्यात दुरुस्ती केली आहे, 2 टप्प्यात FRPचा कायदा केला आहे, तो आम्हाला मान्य नाही. मी अगदी 4-6 महिने आधी आत्ताच सांगतो, महाराष्ट्रातल्या कारखानदारांनी लक्षात ठेवावं की आम्ही एक रकमी FRP घेणार आहोत. 1 रकमेच्या वर आम्ही म्हणजे तुकडे करणार असाल तर आम्हाला मान्य नाही आणि ते सांगून हमी देऊनच कारखाने चालू करावे लागतील, अन्यथा पुढच्या सीझनला कारखाने चालू होऊन देणार नाही. हे आधी 6 महिने मी सांगतोय. आयत्या वेळी आंदोलन होत आहेत अशातला भाग नाही. मी आधीच तुम्ही इशारा देता, आधीच इशारा देतोय मी. आणि मग उद्या मग आमच्या नावानं कोणी बोंब मारायचं काय कारण नाही की संघटनेनं आंदोलन केलं आयत्या वेळेने 6 महिने आधी सांगतोय मी की तुम्हाला कायद्याप्रमाणे 1 रकमी FRP द्यावी लागेल आणि त्याची हमी द्यावी लागेल. ती देणार नसाल तर पुढचा सीझन चालू होताना अडथळे येणारच. ही काळ्या दगडावरची रेख आहे. पवारसाहेब म्हणतात की साखर कारखान्यावर शिल्लक साखर राहिल्यानंतर आर्थिक बोजा पडतो, व्याजाचा बोजा पडतो.
पवारसाहेब 10 वर्षे केंद्रीय कृषी मंत्री होते, त्यांच्या ताब्यात नाबार्ड होती. नाबार्ड ही प्रामुख्यानं शेतकऱ्यांना पतपुरवठा करणारी बँक आहे आणि या बँकेला भागभांडवल केंद्र सरकार पुरवतं. देशाचा वित्तमंत्री बजेटमधनं पैसे काढून नाबार्डला देत असतात. इतर बँकांना ठेवीतून पैसा उभा करावा लागतो, या नाबार्डला बजेटमधनं मिळतो, त्यामुळे त्याला व्याज द्यावं लागत नाही. मग मला सांगा, म्हणून जर का नाबार्ड कमी दरामध्ये 3 आणि 4% व्याजदरानं जर पतपुरवठा करत असेल तर शिल्लक साखरेवर नाबार्डनं कर्ज पुरवठा करावं असं धोरण पवार साहेबांनी 10 वर्ष कृषी मंत्री असताना का राबवलं नाही? का? कारण या व्याजावर सोकलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेतले संचालक, राज्य सहकारी बँकेतले संचालक पोचण्यासाठी तुम्ही साखर कारखानदारीला वेटीस धरता, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेटीस धरता. आज जिल्हा मध्यवर्ती बँका साखरेवर जे कर्ज देतात त्याच्यावर 12-13% व्याज आकारणी करतात. ते जर नाबार्डनं त्या साखरेवर वरती काय तारण कर्ज आहे, समोर वस्तू दिसते आणि त्या वस्तूच्या किमतीच्या 85% रक्कम कर्ज म्हणून द्यायची आहे, ती जर का नाबार्ड 2 किंवा 3% व्याजात दिलं असतं तर वर्षाला महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीचे किमान 1400-1500 कोटी रुपये व्याज वाचलं असतं. मग ते तुम्ही केलं नाही आणि तो व्याजाचा बोजा शेतकऱ्यावर टाकता. शेतकऱ्यांना का सहन करावं? आधीच लागणीपूर्वी 3 महिन्यापासून तो पैसे घालत असतो त्या ऊसाला. 18 महिने तो शेतात उभा ऊस करतो आणि पुन्हा ऊस तुटल्यानंतर वर्षभर त्याला पैसे मिळत नाहीत आणि अजून त्याच्यावरच तुम्ही आर्थिक बोजा टाकताय. जरा तरी काहीतरी वाटायला पाहिजे. शेट्टी साहेब, आणखीन एक आपल्याला दिसतं की आता आपण पाहतोय की आता हा वीज संदर्भातला तुटवड्या संदर्भात प्रश्न असेल किंवा ST कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला प्रश्न असेल, सरकार कायम असं गोंधळलेलं का असतं या ठिकाणी? म्हणजे कुठलाही एक निर्णय ठोस होत नाही, प्रत्येकजण एक वेगळी भूमिका मांडत असतो. एक संवाद या सरकारमध्ये आहे की नाही आणि ही गोंधळलेली परिस्थिती का राहते? म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नी तेच आहे. मला असं वाटायला लागलं की क्षमता नसलेले लोक सगळे आता हे इथं निर्णय प्रक्रियेमध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून निर्णय होत नाहीत. खरं तर ठामपणाने निर्णय व्हायला पाहिजेत. याला कसली अक्कल लागते पण होत नाहीत ना निर्णय. म्हणजे कुठलाही निर्णय होत नाही. आणि शेवटी याच्यामध्ये कुठेतरी मग नागरिक भरडले जातात, कर्मचारी भरडले जातात, शेतकरी आमचा भरडतो. निश्चितच शेतकऱ्यांचंच मरण आहे याच्यामध्ये. आणि किती दिवस सहन करायचं शेतकऱ्यांना? आणि वर पवारसाहेब मानवाळूपणानं म्हणतायत ऊस आळशी शेतकऱ्याचं पीक आहे. काय माहिती नाही पवारसाहेबांना शेती ऊसासाठी किती खटपट करावी लागते? 10 वर्ष ते कृषी मंत्री होते, त्यांना माहिती पाहिजे होतं की देशामध्ये एकमेव पीक ऊस असा आहे की ज्याला हमीभावाची कायदेशीररित्या गॅरंटी आहे. इतर पिकांना तशी गॅरंटी का देत नाही? आणि तुम्ही कृषी मंत्री असतानाच्या काळामध्ये हे धोरण का राबवलं नाही? ऊसालाच का? आणि मग इतर पिकाला सुद्धा हमी भावाची गॅरंटी देणारा अशा प्रकारचा कायदा असता तर मग शेतकऱ्यांनी सोयाबीनचं उत्पादन घेतलं असतं, कापसाचं घेतलं असतं, गव्हाचं घेतलं असतं, हरभऱ्याचं घेतलं असतं, तुरीचं घेतलं असतं. कारण त्यांना खात्री झाली असती. एकदा सरकारना शेतकरी हिशेब करत असतो. सरकार जून महिन्यामध्ये जो हमीभाव जाहीर करतो त्या तो हमीभाव आपल्याला परवडतो का नाही परवडतो, म्हणजे शाश्वती एवढा तरी आपल्याला भाव मिळणार आहे ही खात्री ज्यावेळी शेतकऱ्याला होतो. तुरीचं पीक घेतलं असतं ना त्यांनी, पण तुम्ही त्याला वाऱ्यावर सोडता, बाजारपेठेवर सोडता. बाजारपेठेमध्ये होणाऱ्या चढउतारामध्ये व्यापाऱ्यांचा जो प्रचंड नफा होतो त्यात तुम्हाला जर रस असेल तर याचा अर्थ तुमचा हेतूच प्रामाणिक नाही म्हणून या सगळ्या घटना घडतायत असं म्हटलं तर काय चुकीचं आहे? आणि आणखीन एक होतं की शेतकऱ्यांना पारंपरिक शेती सोडून दुसरे काही प्रयोग करा असं सांगितलं जातं आणि अशा वेळेला मात्र शेतकरी वेगळा प्रयोग करतो, भाजीपाला फळबागा ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला जातो, पण त्याला मात्र भाव मिळत नाही. शेवटी मग त्याला त्या सगळ्या पिकावरती नांगर फिरवावा लागतो. ही परिस्थिती आहे. आणि कंपन्या मुळामध्ये सगळ्यात गंभीर गोष्ट अशी कंपन्या फसवणूक करतायत शेतकऱ्यांची. या कंपन्यांच्या बाबतीत एक आक्रमक अशी भूमिका तुमच्याकडनं अपेक्षित आहे की शेतकऱ्यांची फसवणूक करायची, पिकं घ्यायला लावायची, शेतकऱ्यांना करार करायचा आणि नंतर हात वर करायचा. अहो, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. एक म्हण आहे, वाटसरूसारखा हुशार कोण नसतो आणि पंचासारखा उदार कोणी नसतो. द्यायचं त्याला काहीच नसतं. तसं आम्हाला तुम्ही सल्ले देता पण याच्यामध्ये
इतर पिकाच्या बाबतीत आम्हाला काय काय अडचणी येतात ती कधी समजून घेतलं आहे काय? आज व्यापारी फसवणूक करतायत. जर कायदा असता, कायदा हमी भावाचा असता तर त्याच व्यापाऱ्यांना आम्ही तुरुंगात टाकलं असतं. तू कायदा करा ना. कोण तुमच्या आड यायला लागले? का कायदा होत नाही? जसं असंघटित मजुरांना किमान वेतन कायद्याचा आधार आहे, तो एकटा जरी असला त्याची युनियन नसली तरी सुद्धा त्यानं जर का तक्रार केली की या मालकानं मला किमान हमी भावापेक्षा कमी, किमान मजुरी वेतन कायद्यापेक्षा कमी वेतन दिलेलं आहे, कमी मजुरी दिली आहे, तर तो मालक तुरुंगात जाईल. मग तशाच प्रकारचा कायदा जर का शेतकऱ्यासाठी केला आणि शेतकऱ्यांना एक साधी तक्रार केली की अमुक अमुक या व्यक्तीनं माझं किमान हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये माझा माल खरेदी केलेला आहे, तुरुंगात टाकता येईल त्याला. मग असा कायदा शेतकऱ्यांना का तुम्ही करत नाही? याचा अर्थ तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाही. केंद्रामध्ये स्वतंत्र सहकार खातं आलं, कोणता फरक पडला असं वाटतं? काही दिलासा खरंच काही मिळाला, उपयोग झाला त्याचा? सहकार खातं येऊनही आता स्वतंत्र होऊनही बरेच दिवस झाले, पण मला काही फारसा फरक जाणवला नाही. मला तर असं वाटायला लागलं की ते एक आणि एक साधन, राजकारण करण्याचं अनेक साधन म्हणून कदाचित स्वतंत्र खातं केलं असं. याच्यापेक्षा सहकार सुधारावा, सहकाराला शिस्त लागावी या प्रामाणिक हेतूनं ही दुरुस्ती झाली किंवा हे मंत्रालय झालं असं मला अजिबात वाटत नाही. साहेब, या राज्यातल्या सरकारला एक आपलं सहकार्य चांगलं राहिलेलं होतं आणि अचानक एक तुम्हाला अशी भूमिका घ्यावी लागली की यात काही राम नाही आहे. काय घडलं एवढं ह्या सगळ्या पाठीमागे? म्हणजे एक तुमची नाराजीच कशा पद्धतीची या सगळ्या बाबतीत? नाही, महाविकास आघाडीच्या एकूणच कारभाराबद्दल आक्षेप घेणारं पत्र मी पवार साहेबांना, कारण ते महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत, 11 फेब्रुवारीला लिहिलेलं होतं. त्याच्यामध्ये मी काही आक्षेप घेतलेले होते. उदाहरण द्यायचं झालं तर महापूर काळामध्ये, अतिवृष्टीच्या काळामध्ये वारंवार मुख्यमंत्र्याकडून, सरकारकडून सांगितलं गेलं की शेतकऱ्यांना आम्ही 2019ला मिळाली त्याच्याविषयी जास्त मदत करू, आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. प्रत्यक्षामध्ये अतिशय तुटपुंजी अशी मदत देऊन शेतकऱ्याची फसवणूक केली गेली. मुख्यमंत्र्यांच्याकडून झालं, मंत्रिमंडळाकडून. दुसरी गोष्ट की भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्याच्या जमिनी लोवाडता याव्यात अशा प्रकारचा कायदा केला गेला. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्याप्रमाणे ज्या एखादी जमीन जर का अधिग्रहित झाली आणि त्याला जर का 100 रुपये त्याची किंमत असेल तर त्याच्या चौपट म्हणजे 400 रुपये त्याला मिळाले पाहिजेत आणि वाटाघाटीतून त्यानं जर का त्याची जमीन घेतली तर अजून एक पट जास्त म्हणजे 5 पट म्हणजे 500 रुपये मिळाले असते. त्याच कायद्यामध्ये यांनी मोडतोड केली आणि बाजारभाव जो आहे तो बाजारभावाच्या 20% कपात म्हणजे 80%च द्यायचं आणि ते चौपटच्या ऐवजी दुप्पट द्यायचं अशी दुरुस्ती केली. म्हणजे 100 रुपयेमधनं 20 गेले, राहिले 80 आणि 80च्या दुप्पट म्हणजे 160 रुपये मिळणार. म्हणजे ज्या ठिकाणी 400 रुपये किंवा वाटाघाटीतून 500 रुपये मिळणार होते ते जर का 160 रुपये मिळणार असतील तर हे महाविकास आघाडी सरकार, हे शेतकऱ्यांचं सरकार म्हणायचं का आम्ही? तीच अवस्था ऊसाच्या FRPची, त्याचीही मोडतोड केली गेली. आणि मग या अशा पद्धतीनं केवळ सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या किमान समान कार्यक्रमाच्या आधारानं सरकार सत्तेवर येतं. आणि अशा प्रकारचे जर का गोष्टी होत असतील तर स्वाभिमानीनं काय भूमिका घेतली पाहिजे? स्वाभिमानी ही संघटना शेतकऱ्यांच्यासाठी काम करणारी संघटना आहे. पण काही आशा होती या महाविकास आघाडीकडनं, तुमच्या काही आशा होती पण फोल ठरली ना. खरंच काही चांगलं होईल काही आशा होती म्हणून तर आम्ही पाठिंबा दिला होता, पण ती फोल ठरली म्हणून काय मनात कुठंच राहायचं आहे का? विरोध हा केलाच पाहिजे म्हणून विरोध करतोय. मग याच्यापेक्षा भाजप चांगलं का? अजिबात नाही. ते चांगलं असतं तर मग 800 शेतकऱ्यांचा बळी घेतला असतं का? 1 वर्ष आंदोलन चालू दिलं असतं का? स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे हमीभाव देतो असं फसवणूक केली असती का? दुप्पट उत्पन्न करतो असं म्हणून खर्च दुप्पट केला असता का? त्यांनाही शेतकऱ्याबद्दल काही देणं घेणं नाही.
म्हणजे दोनच जागा आहेत काय, एक जर इकडे जा ना तर तिकडे जा. मग तिसरा पर्याय कुठला आहे सर? आम्ही या दोघांनाही तुडवून आणू जर हे शेतकऱ्यांच्या विरोधात जात असतील तर. राजू शेट्टी यांची ही एकंदरीत सगळी आक्रमक अशी भूमिका की शेतकऱ्यांच्या विरोधात जात असाल, शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध जर तुम्ही निर्णय घेत असाल तर दोन्ही जे आमचे पक्ष आहेत, एक महाविकास आघाडी असेल किंवा इकडं भाजप असेल, तर दोघांचाही आम्ही हिशोब करू आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत आता कुठलीही तडजोड नाही, तर एक केवळ आक्रमक भूमिका राहील आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नी हा संघर्ष असाच चालू राहील. आणि हे सगळं सांगताना महाविकास आघाडीकडून खरं तर एक शेतकऱ्यांच्या प्रश्नी चांगली भूमिका घेण्याची अपेक्षा होती, आशा होती, असं राजू शेट्टी साहेबांनी म्हटलं. पण ती अपेक्षा पूर्ण झाली नाही याची खंत वाटते आणि त्यामुळंच या सगळ्या प्रकारातनं आपण बाहेर पडलो. आणि दुसऱ्या बाजूला हे सांगताना भाजपनं जर शेतकऱ्यांविषयी जर काही चांगलं कार्य केलं असतं तर ही वेळच आली नसती, अशा प्रकारची भूमिका राजू शेट्टी साहेबांनी मांडली आहे. खरं तर त्यांनी आत्ताच एक आंदोलनाचा इशारा देखील एक 4-5 महिने आधीच दिलेला आहे. तेव्हा येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ही सगळी आक्रमक भूमिका राजू शेट्टी साहेबांची दिसणार आहे. कायमच ते एका आक्रमक भूमिकेमध्ये असतात. तेव्हा निश्चितच त्यांच्या एका सगळ्या ह्या वाटचालीकडं एक महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राचं, खास करून शेतकरी वर्गाचं देखील लक्ष लागलेलं असेल. आज सोलापूर दौरा असताना व्यस्त वेळापत्रकातून आपला वेळ दिला आणि सविस्तर असा संवाद इन मेट्रो न्यूजशी साधला, याबद्दल त्यांचे मनपूर्वक असे आभार. धन्यवाद.